इंडिगोच्या विमानामध्ये स्ट्राईक झाला, आता कळलं तुम्हाला? होता ना आता इंडिगोची विमान बंद होती. या इंडिगोच्या मालकाला या एव्हिएशन मधली म्हणजे हवाई वाहतुकीमधली 65% हवाई वाहतूक, या देशाची 65% हवाई वाहतूक ही इंडिगोकडे दिलेली आहे. त्यांनी स्ट्राईक केला, त्यांनी बंद केलं, कारण काही नाही दिली. आणि एके दिवशी त्या इंडिगोच्या मालकाने ही सगळी विमानं बंद केल्यावरती अख्खा देश ठप्प झाला. सगळी विमानतळ भरून माणसं वाहतायत, लहान लहान मुलं तडफडतायत, त्यांच्या आयांना कळत नाही काय करायचंय, विमान उडत नाहीये. खाण्यापिण्याचे वांदे खरं तर विमान कंपनीने द्यायला पाहिजे, तेही नाही, पाणी नाही, काही नाही, काही नाही. देश अख्खा ठप्प. एक विमान कंपनी तुमचा देश ठप्प करू शकते. आज अदानीच्या हातामध्ये सिमेंट आहे, आज अदानीच्या हातामध्ये वीज आहे, अदानीच्या हातामध्ये विमानतळ आहेत, अदानीच्या हातामध्ये पोर्ट्स आहेत, लोखंडाचे व्यापार, म्हणजे सगळं. म्हणजे उद्या हे जर समजा सिमेंटचे समजा करायला लागले, भाव वाढवायला लागले, तुमच्या घरांच्या किमती वाढत जाणार. या देशामध्ये तुमचं भवितव्य, तुमचं भविष्य हे कोण ठरवणार? गौतम अडाणी ठरवणार.